काय गोष्टी अशा भाड्याने मिळतात का? आता सगळ्याच गोष्टी काय सेटअप समजा पोलिसांचे ड्रेस असतात, कुठलाही काय इंग्रजांचा असतात इंग्रजांचे ड्रेस, क्रांतीवीरांचे ड्रेस, ग्रामीण भागातल्या काही गोष्टी, पोलीस हवालदार असे वेगळे बरेच कॅरेक्टर येतात. जसं जेवढे कॅरेक्टर, मेन आर्टिस्ट, सब कॅरेक्टर, सहकलाकार, क्राऊड, हे कसं मॅनेज करता येतं? आता खरं तर भरपूर गोष्टी भाड्याने मिळतील याची गॅरंटी नसते, आणि त्यातल्या त्यात आपल्याला जे पाहिजे ते भाड्याने मिळत नाही याची सुद्धा गॅरंटी नसते. बरोबर. तर काय होतं की पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जे पोलीस समजा आपण कॉस्ट्युम घेतले किंवा अदर कुठले कॉस्ट्युम घेतले तर आपल्याला जसे पाहिजे तसे मिळतात की याची गॅरंटी नसते. दुसरी गोष्ट मेजरमेंटचं तर खरं तर वादच होतं सगळीकडेच. तर मी त्यासाठी काय केलं, खरं तर सायली फॅशन म्हणून माझं एक स्वतःचं शॉप आहे, रेंटल हाऊस आहे माझं, कॉस्ट्युम रेंटल हाऊस आहे सायली फॅशन, जिथं पोलिसाचे कॉस्ट्युम मिळतात खूप सारे. त्याच्यानंतर कोर्ट सेटअप मिळतो पूर्ण, त्याच्यानंतर पूर्ण हॉस्पिटल सेटअप मिळतो. आणि जर तुम्हाला हिस्ट्रिकल मध्ये काही पाहिजे असतील, जसे की महाराजांचे ड्रेस, मावळ्यांचे ड्रेस, कुठल्या मुघल बादशाहांचे ड्रेस, तर मी स्वतः रेंटली देत असतो. अरे वा, म्हणजे इव्हन तसं जर नाही पाहिजे तुम्हाला बनवून पाहिजे मी बनवून पण देतो स्वतः. हे चांगली गोष्ट आहे ना. आता जसं मी काय केलं की आर्ट डिरेक्शन करताना बरेचशा अडचणी येतात. सगळ्याच गोष्टी काही प्रोडक्शन आणि प्रोड्युसर किंवा यांच्यावर अवलंबून न राहता, बरोबर, की आपण आपलं काम छान कसं दिसेल त्यासाठी मी प्रॉपर्टी हाऊस सुरू केलं. जसं नितीन बोरकरांनी त्यांचं प्रॉपर्टी हाऊस सुरू केलं, बरोबर. तसे आता महेश गोरे आमचे मित्र, त्यांनी प्रॉपर्टी हाऊस चालू केले. का काम करताना कुठच्या अडचणी येऊ नये, तसं तुम्ही आता कॉस्ट्युमचं केले, पण चांगली गोष्ट आहे. का बजेट किती येते, त्यांनी पैसे दिले किंवा बनवायला वेळ लागतो, त्या प्रोसेसमध्ये खूप वेळ जातो कधी. मग त्यात कधी कधी असं होतं का की अरे हे झालंय, म्हणजे एखादा सिनेमा किंवा एखादा प्रोडक्शन हाऊस प्रॉपर असतं, प्रोफेशनल काम करतात आणि तो वेळ दिला जातो, पण ऐन वेळी येणारे सिनेमे असतात, ऐन वेळी येणारं काम असतं किंवा मग कॉस्ट्युमची गडबड होते. मग काय होतं की एखाद्या सिनेमात जसं पाहिजे तसं काम करता येत नाही. मग काय अडचणी येतात का, किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे बाकी प्रोडक्शन हाऊस किंवा इतर लोकांनी? खरं अशी फिल्म येत नाही असते भागण्याचे येऊ शकतात बरं का. आत्ताची मी एक फिल्म केली लेटेस्ट मध्ये, ज्या फिल्म मध्ये माझी जस्ट मीटिंग झाली की आपल्याला एक फिल्म करायची, मराठी आहे, लो बजेट फिल्म आहे, आपण खूप मिनिट काय लिमिटेड वेळेमध्ये शूट करायचे. ते सगळं ठीक होतं. ती मी म्हणलं ओके सर, भेट झाली, सगळ्यांचं ओके झालं. मला एक असं झालं की शूटिंगच्या अगोदर 2 दिवस शूटला बाकी आहेत आणि मला पैसे मिळाले. तू याच्यात म्हणजे पर्चेसिंग पण कर, कॉस्ट्युम पण कर, तुला काय ट्रायल करायचंय काही कर, डिरेक्टरचं असं म्हणणं, पण शूटला कपडे पाहिजे, कॉस्ट्युम पाहिजे. बरं म्हणलं मी ठीक आहे. पण त्यावेळेस कुणीही ऍक्टर मला न ट्रायलला वेळ मिळाला, ना कुणाचं मेजरमेंट घ्यायला वेळ मिळाला, ना कुणाचं. मी पीडीएफ तयार करणं आमचं असतंच का, पीडीएफ तयार केला, डिरेक्टरला दाखवलं, आर्टिस्टला दाखवलं, सगळ्याला ओके होतं. त्यानुसार मी काही कॉस्ट्युम परचेस केले. एकच दिवस मिळाला खरं तर परचेसिंगला, 1 दिवस, आणि दुसऱ्या दिवशी तेच कॉस्ट्युम घेऊन आम्ही शूटला गेलो. असं पण झालं माझं की 1 दिवसाचा वेळ होता फक्त. आपण ते तारेवरची कसरत होती ना, काय होतं खूप खूप तारेवरची कसरत. शेवटी काय होतं, आपलं नाव लागणार किंवा कॉस्ट्युम डिझायनर नामदेव वाघमारे, बरोबर. पण ते असं नको व्हायला की अरे यार शॉर्ट वेळ कमी मिळाला, बजेट नव्हतं म्हणून आपण काही कॉम्प्रोमाइज करत नाही. पण ते असं नाही व्हायला पाहिजे किंवा वेळ दिला पाहिजे. खरं तर तसंच आहे. आणि असे खूप सारे फिल्म असतात की जो खूप वेळ मिळतो. बरोबर आहे.